नाशिकमध्ये अवकाळी पावसाने कांद्यांचे नुकसान. जिल्ह्यात 2877 हेक्टर पीक नष्ट. अनेक जिल्ह्यात मुसळधार, पण मराठवाड्यावर पाऊस रुसला. पेरण्या लांबणीवर. अवकाळी पावसाचा 200 हेक्टरवरील पिकांना फटका. 117 गावात नुकसान. अवकाळी पाऊस आणि दुष्काळ ही काही आत्ताची समस्या नाहीये. दरवर्षी यामुळे कितीतरी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. शेतकरी आत्महत्या ही समस्या ही मोठ्या प्रमाणात भेडसावते. आपण म्हणतो की सरकार शेतकऱ्यांचा विचार नाही करत, पण आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत. त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत 30,000 ते 50,000, तेही थेट तुमच्या बँक खात्यात. गारपीट, दुष्काळ, अवकाळी पाऊस किंवा कीड आणि रोगांमुळे होणारं पिकांचं नुकसान या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अगदी खचून जातो. शेतकरी मित्रांना आर्थिक दिलासा देणारी ही प्रधानमंत्री पीक विमा योजना. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात आत्तापर्यंत 2,356 कोटी क्लेम्स पेड आहेत, तर पूर्ण भारतभर 1,76,301 कोटी क्लेम्स पेड आहेत. तुमचाही यात नंबर लागू शकतो. पण कसे मिळणार आहेत पैसे आणि कोणाकोणाला मिळणार आहेत, त्यासाठी काय करावं लागेल, सगळं सविस्तर सांगते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सेव्ह करून ठेवा आणि आत्ताच मराठी मूडला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी कादंबरी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपलं स्वागत. सरकार नेहमी आपल्यासाठी निरनिराळ्या योजना राबवत असते. शेतकऱ्यांसाठीही सरकारने काही बेनिफिशियल योजना राबवल्या आहेत. अवकाळी पाऊस असेल, दुष्काळ असेल किंवा गारपीट. इतकंच नाही तर चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, कीटकांनी किंवा रोगामुळे होणारी नासधूस यामुळे शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत पाण्यात जाते. पण आता टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाहीये. सरकार या नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या नुकसानावर भरपाई देते, तेही प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून, म्हणजेच प्रधानमंत्री फसल विमा योजना. बऱ्याचदा आपलं नावावरून गोंधळ उडतो आणि काहीच न कळल्यामुळे हातच्या संधी निसटून जातात. नावे वेगळी असली तरी ही योजना एकच आहे. 2016 पासून राबवण्यात आलेली ही योजना वरील सगळ्या नैसर्गिक समस्येतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. आतापर्यंत 23 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालाय. आता या योजनेचे फायदे काय आहेत ते पाहूया. नैसर्गिक आपत्ती, पिकाला कीड किंवा रोग लागल्यावर झालेल्या नुकसानाची भरपाई मिळते. मिळणाऱ्या पैशातून कर्ज फेडता येतं, म्हणजेच आर्थिक दिलासा मिळतो. शेतीत गुंतवणूक करण्याची क्षमता वाढते. शिवाय नवीन आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी आधार मिळतो. मानसिक किंवा आर्थिक आधार मिळाल्यामुळे प्राणहानीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. कोणकोणत्या पिकासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना उपयुक्त? प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप आणि रब्बी हंगामात घेतली जाणारी पिके आणि हंगामी भाजीपाला यांचाही यात समावेश होतो. खरीप पिके कोणती? तर खरीप हंगामात सर्व प्रकारचे अन्नधान्य आणि तेलबिया पिके, म्हणजेच सर्व तृणधान्य, बाजरी, डाळी. तर रब्बी हंगामात सर्व तृणधान्य म्हणजेच गहू, बाजरी, डाळी आणि तेलबिया म्हणजेच सूर्यफूल, मोहरी इत्यादींचा यात समावेश होतो. या पिकांचा तुम्ही पीक विमा काढू शकता. याची सविस्तर माहिती शिवाय रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर पाहू शकता. फॉर्म भरण्याआधी कोणती कागदपत्र म्हणजेच डॉक्युमेंट्स यांची गरज लागणार आहे ते पाहूया. आवश्यक कागदपत्रे. आत्ताच्या घडीला अतिशय महत्त्वाचा असा डॉक्युमेंट ज्याची सगळीकडे गरज लागते तो म्हणजे आधार कार्ड. बँकेच्या खात्याचा पुरावा म्हणजेच बँक पासबुक. 7/12 उतारा किंवा जमिनीचे ऑफिशियल डॉक्युमेंट्स. जर स्वतःची जमीन नसेल तर जमीन भाडे करार म्हणजेच रेंटल ॲग्रीमेंट. प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अर्ज कुठून करता येईल? शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. शेतकरी मित्रांना आता घर बसल्या ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे आणि कसल्याही ब्रोकरशिवाय पैसे थेट खात्यात येणार आहेत. जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत किंवा बँकेत जाऊनही फॉर्म भरू शकता. आता ऑनलाईन फॉर्म कसा भरता येईल ते पाहूया. या स्क्रीनवर दिसत असलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं. लक्षात घ्या, इतर कोणत्याही वेबसाईटवर जाऊन माहिती भरायची नाही, कारण यात तुमचे डॉक्युमेंट्स असतात. या डॉक्युमेंट्सवर असलेल्या तुमच्या माहितीचा गैरवापर होऊ शकतो. वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला असा काहीसा फॉर्म दिसतो.
यावर तुम्हाला स्टेप बाय स्टेप डिटेल्स भरायचे आहेत. ऑफिशियल वेबसाईटवर हा फॉर्म कसा भरायचा याची सविस्तर व्हिडिओ आहे, तीही पाहू शकता. जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा ह्याची माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. यावर आम्ही सविस्तर व्हिडिओ बनवू. क्रॉप इन्शुरन्स या मोबाईल ॲपवरूनही तुम्ही ही इन्फॉर्मेशन चेक करू शकता. यात एक महत्त्वाची सूचना अशी आहे की 72 तासांच्या आत तुम्हाला कृषी विभागाला नुकसानाबद्दलची सूचना द्यावी लागते. तुम्ही लेखीही कळवू शकता. तुमची तक्रार मिळाल्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष येऊन झालेल्या नुकसानाची तपासणी करतात. घाबरायचं कारणच नाहीये. हा एक प्रोसेसचाच भाग आहे. तपासणी झाल्यानंतर तुम्ही दिलेल्या बँक खात्यात ते पैसे ट्रान्सफर होतात. 2024च्या डेटानुसार महाराष्ट्रात आत्तापर्यंत 2356 कोटी क्लेम्स पेड आहेत. तर पूर्ण भारतभर 1,76,301 कोटी क्लेम्स पेड आहेत. अहो, मग वाट कसली पाहताय? आत्ताच या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरा. तुमच्या शेतकरी मित्र किंवा नातेवाईक आणि गावी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मराठी मूडच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.